50-60 वर्षापूर्वीचं शिव कार्तिक स्वामी मंदिर आहे। या मंदिराची हे फार पुरातन आहे। पूजा अर्चा इथली लोक करत होती आणि आज त्यांचं पुन्हा ते सगळं थोडंसं मंदिराची डागडुजी करून प्रांतिक परिस्थिती झाली। तर त्यांनी 4 गुंठे जागा द्यायची मंदिराला कबूल केली, पण त्याच्यानंतर मंदिराला आम्ही पैसे देऊ, आम्ही बांधून देऊ, त्यांनी कोणत्याही प्रकारे काय त्याचा हातभार लावला नाही। इंटरेस्ट की खाते है मंदिर वही बनाएंगे आणि त्याप्रमाणे मंदिर आम्ही तिथे ग्रामस्थ मंडळी आम्ही एकत्र जमलो आणि आम्ही सगळं मीटिंग घेतली आणि एकत्र हे केला। पावसाळ्यात जून महिन्यामध्ये काम चालू केलं आणि त्यामुळे आम्ही पूर्ण काम 20 दिवसामध्ये मॅनेजर असलेले मेथर साहेब म्हणून त्यांनी हा मंदिर बनवलेला आहे। हा मंदिर बनवून जवळजवळ 50-55 वर्ष आणि वकील सुद्धा मिळाले की ते धर्म जागरणासाठी काम करतात। ते आमच्यासाठी येतात कोर्टात आणि आमच्या बाजू मांडतात। आम्ही 28 तारीख घेतली, नंतर 1 तारीख घेतली, 3 दिवसाची, आता 5 घेतली। आता आमचं जवळजवळ काम मंदिर होतं इथे। आता ते मुडकळीच आलेलं होतं म्हणून त्याचं जे छोटंसं होतं त्याला जरा डागडुगी केलेली आम्ही। जसे म्हणतो आता आपण 14 गावामधील भंडारली, गोटेघर आणि उत्तर शिव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी शिव मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि सोहळा पण संपन्न झालेला आहे। आपल्या समवेत कल्याण जिल्हा भाजपा अध्यक्ष नंदूजी परब आहेत। परब सर, आताच सोहळ्यामध्ये तुम्ही उपस्थित राहिलात आणि पुरातन मंदिर आहे त्यासाठी स्थानिकांनी खूप काही प्रचंड मेहनत घेतलेली आहे, परंतु आता सोहळा संपन्न झाला, कसं बघताय? हे 50-60 वर्षापूर्वीचं शिव कार्तिक स्वामी मंदिर आहे। या मंदिराची हे फार पुरातन आहे। पूजा अर्चा इथली लोक करत होती आणि आज त्यांचं पुन्हा ते सगळं थोडंसं मंदिराची डागडुजी करून प्रांतिक परिस्थिती झालेली आहे। सर्व हा श्रावण महिना आहे, हा आजपासून म्हणजे उत्तर भारतीय लोकांपासून आजपासून चालू झालेला आहे। या श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मधुर दादा, तुमच्या हस्ते सपत्नीक तुम्ही पूजा केलात, कसं बघता याकडं? आणि जे काही स्थानिक आपल्या ग्रामस्थांनी पाठपुरा केला त्या पाठपुराला यश आलेलं आहे। अनेक बिल्डरने जागा जमीन घेतली होती, परंतु ही जागा 4 गुंठे जागा ही सोडली गेली नव्हती। त्यासाठी तुम्ही पण आता प्रयत्न केला, सर्व 14 गावातील ग्रामस्थांनी प्रयत्न केला, कसं बघता याकडे? आज तुमच्या हस्ते पूजा झाली आहे। सर्वांना जय श्रीराम। समस्त शिवभक्तांना इथं असलेल्या पंचक्रोशी आणि म्हणजे संपूर्ण ठाणे रायगड मधून इथे लोक जवळजवळ 50-60 वर्षापासूनचा हा पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यासाठी 2012ला सुद्धा इथं काही गेट लावून त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला, पण इथले स्थानिक होते ते पहिल्यापासून पूजापाठ करायचे आणि ते विषय आपल्यापर्यंत त्यावेळेस पण आपण होतो पोलीस स्टेशनचा आधार घेऊन आणि मग तो परत गेट खोलून त्यावेळेस पण आपण इथे ते पूजापाठ चालू केले 2000 पासून। तर आज त्याच्या अगोदरही होतं आणि आज काय चालू होतं, पण आता हे मंदिर जे झालं ते ही भरणी इकडनं तिकडनं झालेली आणि ते जीर्ण झालं होतं आणि ते घाणीचं पाणी ते आपल्या देवावर जात होतं आणि इथं जे भक्तगण यायचे त्यांच्या मनाला कुठंतरी ते खंत होतं की आम्ही आमच्या चांगल्या घरात राहतो आणि आमचे जर जे भगवंत आहेत, पूज्य आहेत, ते जर असे चिखलात राहतील किंवा सांडपाणी त्यांच्यावर येईल तर ते आम्हाला कसं तरी वाटणार आहे। म्हणून ते सर्व पंचक्रोशीतील भक्तगण मिळून एक विषय झाला, एक 15-16 वर्षापासूनचा विषय आहे, पण त्यावेळेस काही जमलं नाही। मग यावेळेस काय झालं, पाऊस येण्याच्या अगोदर जे भरपूर घाण दिसायला लागली, आम्ही विचार केला, सगळ्यांची एक मीटिंग घेतली, त्याच्यानंतर हा विषय झाला। विषय झाल्यानंतर पोलीस स्टेशन पर इथल्या पार्टीने तो विषय घेऊन गेल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर त्यांनी 4 गुंठे जागा द्यायची मंदिराला कबूल केली, पण त्याच्यानंतर मंदिराला आम्ही पैसे देऊ, आम्ही बांधून देऊ, त्यांनी कोणत्याही प्रकारे काय त्याचा हातभार लावला नाही, इंटरेस्ट घेतला नाही। मग आमचे जे इथले स्थानिक होते त्यांचं म्हणणं काय, गाववाल्यांची मीटिंग झाली का नाही, देव आपला इथे आहे आणि देवाची आपण पूजापाठ करतो, दुसऱ्याचा पैसा कशासाठी? आपण आपले सक्षम देवाने आपल्याला केलेलं आहे, आपल्या परीने जेवढं होईल तेवढं आपण करू आणि भगवंताला जसं आहे तसं आपण व्यवस्थित हे करून आपण बसू। तर ते त्यांच्या निर्णयात भंडारली गावामध्ये मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये पंचक्रोशीतील लोक होती, आमचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ सगळे होते आणि गावकरी होते भंडारलीतले। तर तिथे एक मुखाने असा निर्णय झाला की नाही, मंदिर जो आपला आहे तो आपण आपल्या पैशाने बांधायचा, जर कोणी देत असेल तर आपण नाही म्हणू शकत नाही। आता काही लोक जिथे राहणारे आहेत उत्तर भारतीय, त्यांनी यथाशक्ती त्यांना जमल तसं त्यांनी मदत केलेली आहे आणि आपण कुणाला नाकारलेलं नाही। ती मंदिराची देणगी म्हणून, देवाला प्रसाद त्यांनी दिलेला, देवाची सेवा म्हणून ते इथल्या स्थानिकांनी सर्व हे करून आणि पुढाकार घेणारे इथं मुलात आहेत ते गोटेघर आणि हा मुलात देवच गोटेघर आणि भंडारलीच्या याच्यात येतो।
तर हे आपण इथं सहकार्य करणारे आमचे सगळे सहकार्य आहेत 14 गावातली. पण इथं मान म्हणजे ते देवाचं कुठंतरी आमचं नातं अगोदर होतं आणि त्याच्या अगोदर आम्ही हा विषय काही गोष्टी अडचण येत होत्या त्यावेळेस आम्ही प्रथमतः नंदू परब आमचे मित्र आहेत, स्नेह आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही विषय टाकलेला आणि ते बोलले की मला इकडे भेटायला येऊ नका साहेबांना, चव्हाण साहेबांना, आम्ही तिथे येतो. आणि परब साहेब त्या दिवशी येऊन मीटिंग मध्ये आले आणि इथं मंदिराला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर काही गोष्टी त्यांनी त्यांच्या पद्धतीने पोलीस स्टेशन असेल किंवा जे काही सरकारी कार्यातून त्यांनी जे काही करायचं ते केलं, आम्हाला सहकार्य केलं. आज तुम्ही पाहता असं सुसज्ज असं मंदिर आपल्या देवाचं इथे हे झालेलं आहे आणि देवाची आरती पूजा सगळं अभिषेक झालेला आहे आणि सगळा आनंद उत्सव तुम्ही पाहताय. दर्शन घ्यायचं जायचं. आई, आपण किती वर्षापासून हे पूजा पाठ करत होतात? कसं बघता याकडे? जागृत देवस्थान आहे. 50-60 वर्ष. अच्छा, ओके. नामदेव, आज देव पावलेला आहे, कसं बघता याकडे? देव तर पाहिला पहिल्यापासून पावत आलं देव आम्हाला आणि देवाची पण इच्छा होती का जिथे आहे मी तिथेच राहणार. त्याप्रमाणे आज ते आमचा जो श्लोक होता, कसम राम की खाते है मंदिर वही बनाएंगे, आणि त्याप्रमाणे मंदिर आम्ही तिथे बनवलं आहे. स्थानिक पोलीस पाटील आहेत उत्तम विष्णू पाटील. पाटील सर, आपण पोलीस पाटील आहात, काय प्रयत्न केलात? आज शिवमंदिरामध्ये जीर्णोद्धार झालाय, सोहळा पार पडलाय आणि सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आले होते. अगोदरचा काय प्रवास होता आणि आता काय प्रवास? अगोदर म्हणजे आम्ही लहान असताना देतो म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचं मंदिर स्थानिक आहे. इथं मी घोडे घेऊन यायचो बायला. आम्ही लहान म्हणजे सगळे मित्रमंडळी आम्ही घोडा घेऊन यायचो आणि इथे मग मंदिरात पूजा करायचो. मंदिर लहान होतं आणि सगळं गवत होतं इथे, रस्ता सुद्धा नव्हता इथे. तर सुद्धा आम्ही दरवर्षी यायचो श्रावण महिन्यामध्ये, शिवरात्री असो काय असो. त्यावेळी आता पावसामुळे मंदिर जीर्णोद्धार झाले, जुन्या असल्यामुळे त्या मंदिरामध्ये पाणी जायचं. आम्ही अचानक सगळे ग्रामस्थ मंडळी एकत्र जमलो. आम्ही सगळे मिटिंग घेतली आणि एकत्र हे केला. पावसाळ्यात जून महिन्यामध्ये काम चालू केलं आणि त्यामुळे आम्ही पूर्ण काम 20 दिवसामध्ये पूर्ण केलं. भंडारली गावचे एक गाव एक गणपतीचे सन्माननीय अध्यक्ष गणपत पाटील जे आहेत. पाटील सर, कसं बघताय? आज इथे मंदिर बनलेलं आहे, आज प्राणप्रतिष्ठा झाली आणि सोहळा संपन्न झालाय, कसं बघताय? आम्हाला आनंदच झालेला आहे. आता हे जवळजवळ 50-60 वर्षापासून इथे मंदिर होतं, त्याच्यामध्ये आता होतं हे काम म्हणजे हाच आनंद. आता तुम्हाला कल्पना दिलीच आहे असं असं झालं, किती वर्ष झाले ते वगैरे, आणि मंदिर होतं इथे. आता ते मुळकळीच आलेलं होतं म्हणून त्याचं जे छोटस होतं त्याला जरा डागडुगी कार्य केलेली आम्ही. ते कायमचं आम्हाला एक स्थान होईल आम्हाला इथे मोठं, आणि रोड लगत देवस्थान होईल. हा, देवस्थान होईल इथे. त्याच्यामुळे आम्हाला असं आनंद झाले, 14 गावच्या लोकांना आनंद झालेला. त्याच्याप्रमाणे आपल्या समवेत स्थानिक भूमिपुत्र, भंडारीचे स्थानिक भूमिपुत्र दत्ताजी पाटील आहेत. सर, कसं बघताय? लहानपणी तुम्ही देवाचं दर्शन घेतल्यापासून आतापर्यंत वय आपलं किती आणि हा देव किती वर्षापासून आहे, पण आता देवाचं प्राणप्रतिष्ठा झालेलं, कसं बघताय? याकडे पूर्व इतिहास काय? पूर्व इतिहास असा आहे ह्या मंदिराचं. गेल्या 50 वर्षापूर्वी इथे एक शर्मा पोल्ट्री म्हणून एक पोल्ट्री फार्म होता. त्या पोल्ट्री फार्मवर म्हणजे अंडे देणाऱ्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म होता. तिथे मॅनेजर असलेले मेथर साहेब म्हणून त्यांनी हा मंदिर बनवलेला आहे. हा मंदिर बनवून जवळजवळ 50-55 वर्ष झालेले आहे. ह्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलेलं आहे. पूर्वी हा पत्र्याचा छोटा मंदिर होता, शेड होता. त्याच्यानंतर ती कंपनी शर्मा पोल्ट्री म्हणून होती, ती विकली गेली ओबेराय कंपनीला. ओबेराय म्हणून एक मालिक होता. इथे त्यांचा मशीनचा धंदा होता, काय 2 नंबरचा धंदा होता. त्याच्यानंतर त्यांच्यावर रेट पडली गेली. त्याच्यानंतर ती कंपनी बंद झाली. ती कंपनी बंद झाल्यानंतर काही वर्षाने, मला वाटतं काही 15, 20, 25 वर्षापूर्वी ती कंपनी बंद झाली गेली. म्हस कंपनी म्हणून नाव होता. म्हस कंपनी म्हणून ती बंद झाल्यानंतर गेल्या एक 8-10 वर्षापूर्वी ह्या लोकांनी मुस्लिम समाजाला ही जागा विकली गेलेली आहे, असा इथला इतिहास आहे. हा, आता हे न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे मंदिराची. आता डागडुगी केली मंदिराची, आता डागडुगी केली, परंतु आता पुढचं प्रकरण कसं असणार आहे आणि 14 गावाच्या माध्यमातून काय पाठपुरावा करणार आहे? 14 गावाच्या वतीने पाठपुरावा आमचा कोर्टात चालू आहे. आम्ही तारीख घेतलेली आहे, वकील साहेब आम्ही वकील लावलेले आहेत. 5 तारीख मिळालेली, 5 तारीख मिळालेली आहे. त्याच्या अगोदर आम्ही डागडुगी करून मंदिर, जसा मंदिराच्याच जागेवर मंदिर डागडुगी करून मंदिर बनवलेलं आहे. आपल्या समोर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील आहेत. पाटील सर, पाठपुरावा केलात,
आज प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. कसं बघताय, याकडं न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, एकीकडे मंदिर उभारलेलं आहे, कसं बघताय? नाही नाही, प्रश्न कसा आहे, न्यायालयात ते लोक गेलेले आहेत, समोरची लोक की जैसे स्टे घेण्यासाठी, परंतु देवाने त्यांना काही स्टे दिलेलं नाही. उरलेलं जो आमचं थोडंसं काम होतं आणि सगळी जी काही 10-12 लोक आहेत, प्रेमनाथ असेल, पाटील आमचे असतील, ही सर्व लोकांनी इतकी मेहनत घेतली नंतर की मंदिर हम वही बनाएंगे हे निश्चय केला आणि मग तो सुरुवात केली. ठीक आहे, जसं असेल तसं जे जे करता येईल आणि सर्वांनी सहकार्य सुद्धा केलं. आणि कोर्टात 28 तारीख होती, त्यानंतर आम्ही तारीख घेतली. देवाच्या कृपेने आम्हाला धर्माच्या नावाने वकील सुद्धा मिळाले की ते धर्म जागरणासाठी काम करतात. ते आमच्यासाठी येतात कोर्टात आणि आमच्या बाजू मांडतात. आम्ही 28 तारीख घेतली, नंतर 1 तारीख घेतली 3 दिवसाची, आता 5 घेतली. आता आमचं जवळजवळ काम झालेलं आहे. जरी उद्या काय झालं तरी आम्हाला अडचण नाही आणि हा वादाविदाचा विषय नाही. पूर्वीचं मंदिर होतं, त्याची डागडुकी केली, तेवढं तर आम्ही धर्म म्हणून आमचं हिंदू म्हणून आमचं कर्तव्य आहे. बाकी इथं वादाचा विषय ना काय. आता त्या लोकांनी ते कोर्टात गेलेले की याला स्टे मिळावा, पण देवाने काही त्यांना स्टे दिलेला नाही आणि वादाचा वगैरे कुठला हा विषय नाही, काही चर्चा नाही, काय नाही. आणि जसं हाय याच्या पुढे सुद्धा सगळी जतन करू आम्ही त्यांची, एवढं हे नक्की. हे होते माजी जिल्हा सदस्य रमेशजी कृष्णा पाटील आणि ह्या अगोदर दत्ताजी पाटील जे भंडारीचे ग्रामस्थ होते, त्यांनी पूर्व इतिहास या मंदिराचा सांगितलेला आहे. आणि आम्ही कोर्टामध्ये अपील केली नाही, तर संबंधित विकासकानं कोर्टामध्ये अपील केलेली आहे. आणि आता संबंधित माननीय न्याय मंदिराने 5 तारखेची वेळ दिलेली आहे, परंतु आता आमचा हा सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी देव बापा बसलेले आहेत आणि गरज फक्त पूजेची आहे आणि देव आमचा आहे. मंदिर वही बनाएंगे असं त्यांचं मत आहे आणि मंदिर त्या हवं आहे त्या ठिकाणी त्यांनी बसवलेलं आहे. आणि 14 गावाच्या वतीनं पूर्ण हे 14 गावाचे ग्रामस्थ लढत आहेत आणि यश त्यांच्या हाती येणार आहे, कारण न्यायालयीन प्रक्रिया असेल किंवा देवाने पण त्यांना साथ दिलेली आहे आणि साथ शेवटपर्यंत असणार आहे. त्याच्याप्रमाणे या बातमीचं वार्ताकरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.